हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या व्हिडिओमध्ये आपण माझा नवरा आणि त्याची बायको भाग 6वा बघितलेला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 7वा बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्याचा पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। आता मात्र सगळे ऐकण्यासाठी आतुर होतात की संधूने काय केले। सुरेखाताई आणि आजी एकसाथ काय केले संधूने। त्यावर रमाकांतराव रागाने लग्न लावून दिले तिने तिच्या नवऱ्याचे आणि स्वतःसाठी सवत घेऊन आली संधू। सगळे आश्चर्याने जोरात काय हे ऐकून सुरेखाताई डोक्याला हात लावीत, वेडबीड लागले का या मुलीला, काय मूर्खपणा करून बसली ही आणि रडत रडत आता कसं होणार हिचं। देवा, माझ्या मुलीच्या नशिबात काय लिहिलं आहेस तू। सुरेखाताई डोळ्याला पदर लावून रडत असतात। रमाकांतराव रागाने तिला काय करायचे ते केले, एका शब्दाने सुद्धा विचारले नाही आपल्याला। जणू काही बिना आई बापाची आहे ती, मग तू कशाला रडते तिच्यासाठी। आहे ना हुशार, केलं असेल काही विचार स्वतःचा। त्यावर सुरेखाताई त्या अक्षयनेच तिला इमोशनल होऊन काही बाई सांगितलं असणार, तेव्हाच तर ती अशी वागली। ही एक बाळवट आली असेल त्याच्या बोलण्यात। त्यावर रमाकांतराव, अगं पण इतकं बाळवट कुणी असतं का। स्वतःच्या आयुष्याची कोणी रांगोळी करते का। असं स्वतःच्या हातानं मीनू सगळं ऐकत असते, पण तिच्या दी बद्दल असं बोललेलं तिला अजिबात आवडत नाही। ती हिम्मत करून, मम्मी पप्पा, दी तुम्ही समजतात तशी नाही आहे। ती फक्त वाटते अल्लड, पण ती समजदार आहे। तिच्या ह्या अशा वागण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल। रमाकांतराव रागाने पुन्हा लाल होत, आता तू ही तिचीच बाजू ओढायला लागली का। काय कारण असेल त्यात। स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून काय मिळवलं तिने। तुम्हाला लग्न म्हणजे काय गंमत वाटते काय। आता आयुष्यभर तिला त्या घराची मोलकरीण बनून राहावं लागेल आणि तिचा डिवोर्स जरी झाला तरी लग्न करण्यासाठी एखादा कुवारा मुलगा थोडीच भेटेल तिला। म्हणे ती तशी नाही, मी समजतो त्यापेक्षा मूर्ख निघाली तुझी दी। त्यावर आजी, शांत हो रमाकांता। सुरेखा, तूही रडणं थांबव जरा, आता पुढे काय करणार आहेत ते सांगा। त्यावर रमाकांतराव, काय म्हणजे मी काय तिला त्या घराची मोलकरीण बनवू देईन। हा रमाकांतराव जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझी मुलगी कुणाच्याही घरची मोलकरीण कधीच बनणार नाही। यासाठी शिकवलं का तिला। उद्या जाऊन घेऊन येतो तिला। रात्रीचे जेवण आटपून अक्षय आणि एना टेरेसवर शतपावली करीत असताना एना थोडा विचार करीत, अक्षय आपण हनीमूनला कधी जायचं। अक्षय आश्चर्याने, हनीमून हे काय नवीन आता। अगं तुला मला सुट्ट्या मिळतात का। त्यावर एना, अरे सॅटर्डे संडे बघून सुट्ट्या घेऊ म्हणजे सोपं जाईल, मी बघू का एखादं पॅकेज। अक्षय विचार करीत, लग्न झाल्यापासून संध्या एकटी पडली आहे, सारखी उदास असते, त्यात भरीत भर म्हणजे आई सुद्धा मिळेल तेव्हा टोमणे मारीत असते। अशा वेळी आम्ही दोघे हनीमूनला जातोय, एन्जॉय करतो, हे बरं नाही दिसणार। काय वाटेल तिला। नाही नको, आता नाही, नंतर बघू। त्यावर एना, अरे अक्षय, हनीमूनला लग्न झाल्यानंतर जायचं असतं, लग्नाची अॅनिव्हर्सरीला नाही। अक्षयला तिचा रागीट स्वर कळतो, तो समजवीत, आय नो एना, बट यू डोंट अंडरस्टँड द सिच्युएशन। त्यावर एना, एव्हरीथिंग इज ओके अक्षय। त्यानंतर त्यावर अक्षय बोलतो, नो एना, नॉट ओके। अगं जिने आपलं लग्न लावून दिलं ती सध्या एकटी पडली आहे, त्यात आई सुद्धा तिच्याशी नीट वागत नाही। अशा वेळी आपलं जाणं चांगलं दिसत नाही, थोडा वेळ दे मग विचार करू। हे ऐकताच एना भडकून उठते, संध्याला चांगलं वाटणार नाही म्हणून तू नाही म्हणत आहे। अरे आता काय आयुष्यभर तिचे उपकार मानत बसायचे काय, तिला काय चांगलं वाटेल काय नाही याचा विचार करीत जगायचं का। ओव्हरऑल तुला हेच म्हणायचं आहे की आपण मन मारून जगायचं, बरोबर ना। त्यावर अक्षय, एना तू कुठली गोष्ट कुठे नेत आहे, खरंच असं म्हणेन का मी, बस थोडा वेळ दे एवढंच तर बोललो। तूही या घरात राहत आहे, बघतेच ना घरचे अजूनही आपल्याशी नीट बोलत नाही। अशा वेळी त्यांच्याशी मिळवून घ्यायचं सोडून आपण आपल्या धुंदीत जगायचं, एन्जॉय करायचं। या सगळ्याने काय होईल माहिती आहे, तुला एक चांगल्या सुनेचा दर्जा कधीच मिळणार नाही आणि माझा खटाटोप त्यासाठी सुरू आहे की सगळ्यांनी तुला या घराची सून म्हणून स्वीकारावं। त्यासाठी तुलाही थोडे एफर्ट्स घ्यावे लागतील, या घरात सगळ्यांशी मिळून घ्यावं लागेल, वेळप्रसंगी स्वतःच्या इच्छाही माराव्या लागतील। पण म्हणून काय आयुष्यभर तुला मन मारून जग नाही म्हणत आहे, पण परिस्थिती आपल्या हातात येईपर्यंत तर करू शकते, एवढी अपेक्षा तर मी करू शकतो ना।
त्यावर ॲना चिडून, अक्षय तुझ्या पॅरेंट्सनी मला कधीच ॲक्सेप्ट नाही केलं तर मी आयुष्यभर त्यांच्या तालावर नाचायचं का? ते म्हणतील तसं करायचं का? हे सगळं मला जमणार नाही. आणि तुला एक गोष्ट क्लिअर करून देतो, मला मन मारून जगायची सवय नाही. मला जे आवडतं ते मी करतेच. तुला ठीक वाटलं काय किंवा नाही वाटलं काय, मला काही फरक पडणार नाही. एवढं बोलून ती रागाने आपल्या रूममध्ये निघून जाते. अक्षय मात्र इकडे विचार करीत बसतो, ही अशी का वागत आहे? किती समजदार आणि ब्रॉड माइंडेड मुलगी होती आणि आता अचानक अशी का झाली? हिला माझ्या आईवडिलांचा काय, माझ्याही भावनांचा काही विचार करत नाही. किती हुशार वाटायची, प्रत्येक सिच्युएशन किती हुशारीने हँडल करायची. सिच्युएशन कशीही असली तरी कधी हार नाही मानायची. मला सुद्धा किती सपोर्ट करायची. कुठलाही इंटरव्ह्यू असला तरी कसा कॉन्फिडन्सने द्यायचा हे तिनेच सांगितले. आणि आज माझे आई वडील थोडे नाराज आहेत तर ही थोडेही एफर्ट्स घेत नाही परिस्थिती बदलायचे. किती बदलली ही. खरंच जिच्यावर मी प्रेम केलं तीही नव्हतीच. संध्याला आज सकाळपासून आईची खूप आठवण येत होती, का कुणाक ठाऊ, पण त्या आठवणीने तिचे मन कासावीस होत होते, रडायला येत होते. ती चहाचे आधण टाकता टाकता मूकपणे अश्रू गाळीत होती. मंगलताई कितीही नाराज असल्या तरी त्यांचं संध्यावर बारीक लक्ष होतं. त्यांच्या नजरेतून तिची उदासी सुटली नव्हती. पण असं जर तिच्याशी वेगळं वागलं तरच तिला कळेल की तिने ॲनाला घरात आणून किती मोठी चूक केली, असं मंगलताईंना वाटायचं. कधी कधी त्यांना पण तिचा एकटेपणा दुखवायचा. पण आज रडताना बघून त्यांना कसं तरीच झालं आणि त्या काळजीने जवळ जाऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत, संध्या काय झालं बाळा, तू रडत का आहे, एवढ्या मायेने विचारतात संध्याला दाटून आले आणि ती मंगलताईच्या गळ्यात पडून रडायला लागली. मंगलताई आता थोड्या चिंतेने संध्याला, काय झालं मला सांग, तुला बरं वाटत नाही आहे का, कुठे दुखतंय का? संध्या रडत रडत, सकाळपासून मला ना आईची खूप आठवण येते आणि कसं तरी होतंय. आई ठीक असेल ना, तिला काही झालं तर नसेल ना? त्यावर मंगलताई तिला जवळ घेत, हट, असले अभद्र विचार डोक्यात नाही आणायचे. तुझी आई अगदी धडधाकट असेल, तिला काही होत नाही बघ. जरा वातावरण शांत झाले की आपण जाऊ तुझ्या आईकडे आणि समजवू त्यांना. त्यांचंही चुकत नाही ग, तू केलं ते चुकीचंच आहे. कुठलीही आई वडील असं करू देईल का आपल्या मुलीला? तू शांत हो आधी. जा, आज मी नाश्ता बनवते, तू अंघोळ करून पूजा कर म्हणजे तुला बरं वाटेल. जा, मी बघते चहाचं. आणि त्यावर संध्या आपल्या रूममध्ये निघून जाते आणि इकडे मंगलताई आज चहा आणि नाश्ता बनवतात. सगळे नाश्त्याला बसलेले असतात की इतक्यात रमाकांत रावांचा मोठा करारी आवाज कानावर पडतो, संध्या संध्या करून. तर संध्या लवकर बाहेर ये. तसे सगळे उठून बाहेर जातात तर दरवाजाच्या बाहेर रमाकांतराव आणि सुरेखाताई उभ्या असतात. मंगेशराव त्यांना आत बोलवतात पण रमाकांतराव खूप रागात असतात. ते आत यायला तयार होत नाही. मी इथे तुमचा पाहुणचार खायला नाही आलो, मी संध्याला घेऊन जायला आलो. त्यांचा तो रागीड अवतार बघून सगळे समजून जातात की हे ऐकणार नाही. ॲना इशाऱ्याने अक्षयला हे कोण आहे म्हणून विचारते. तसा अक्षय तिच्या कानात सांगतो की ते संध्याचे आई वडील आहेत. सुरेखाताई बघते, अक्षय ज्या मुलीच्या कानात काहीतरी बरळतो आहे ती त्या मुलीला खालून वरपर्यंत निरखून बघते आणि त्यांचे डोळे आश्चर्याने मोठे होतात. मनात येतं, ही काळतोंडी या अक्षयला आवडली. अरे माझ्या मुलीसमोर तर ही चिचुंद्री दिसते आणि याने काय बघितलं हिच्यात? देवा देवा, किती बेअक्कल आहे हा मुलगा. बुद्धी गहाण ठेवली की शेण खायला गेली याची. संध्या त्यांना बघून बोलायला जाते पण तोच त्यांचा पुन्हा करारी आवाज त्या घरात घुमतो. खबरदार मला पप्पा म्हणालीस तर. तुझी वकिली ऐकायला नाही आलो मी. निमूटपणे बॅग भरायची आणि सोबत चालायचं. आमच्या, जा, तुझ्याकडे फक्त 5 मिनिटे आहेत, निघ लवकर. तशी संध्या रडत रडत आत निघून जाते. अक्षय थोडा पुढे होत, मी काय म्हणतो पप्पा? त्यावर रमाकांतराव रागाने, तुम्ही काहीच म्हणू नका. तुम्ही जे केलं त्याने तुमच्या 7 पिढ्या गंगेत न्हावून निघाल्या असतील मंगेशराव. त्यावर मंगेशराव मान खाली घालतात. आता सगळ्यांच्या लक्षात येतं की रमाकांतराव खूप चिडलेले आहेत आणि आज ते कुणाचेही ऐकणार नाही. तसंच अक्षय आत जातो. संध्याची बॅग पॅक करणं सुरू असते, सोबत रडणेही. अक्षय तिच्या जवळ जाऊन उभा राहत, संध्या रडू नको, आता पप्पा खूप चिडले आहेत, ते काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही, तू आता त्यांच्या सोबत जा. तसा त्यांचा राग शांत झाला की मी तुला घ्यायला येतो, ठीक आहे? त्यावर संध्या निमूटपणे मान हलवते आणि बॅग घेऊन बाहेर येते. तसे रमाकांतराव पुढे होत चटक्याने तिच्या हातातील बॅग घेतात आणि दुसऱ्या हाताने तिचा हात पकडून ओढत बाहेर घेऊन तिला कॅबमध्ये बसवतात आणि कुणाशीही काही न बोलता लगेच निघतात.
ते जातात मंगेशराव रागाने. आता हेच ऐकायचं राहिलं होतं. पुटपुटत आत निघून जातात. त्यांच्या मागे मंगलताई पण जातात. आणि ॲना हे सगळं बघून माय गॉड किती हॉरेबल आहे संध्याचे पप्पा. आणि संध्या किती घाबरत होती त्यांना. तिने तर सडेतोड उत्तर द्यायला पाहिजे होतं त्यांना. हे काय मुसमुसत रडणे. कमजोर लोक असेच करतात. त्यावर अक्षय तिला समजावीत. तसं नाही आहे ॲना, ते तिचे वडील आहेत. ती त्यांना असं नाही बोलू शकत. आणि एवढे चिडलेले असताना तर अजिबातच नाही. त्यावर ॲना का नाही बोलू शकत? ती मॅच्युअर आहे. तिने जो डिसिजन घेतला तो विचार करून स्वतःच्या मर्जीने घेतला. मग कॉन्फिडन्सने सांगायला काय होते? प्रत्येकाने आपल्या डिसिजनची जबाबदारी पण घ्यायला पाहिजे. आणि सगळ्यांसमोर सांगायची हिंमत पण ठेवायला पाहिजे. त्यावर अक्षय प्रत्येक वेळी हा फंडा नाही यूज करता येत. मोठ्यांचा आदर सुद्धा ठेवायचा असतो. तिच्या पप्पांचा राग शांत झाला की ती समजावून सांगेल त्यांना. ही योग्य वेळ नव्हती समजावून सांगायची. त्यावर ॲना योग्य वेळ ती कधीच येत नाही. जी वेळ आली त्यात सांगून मोकळं व्हायचं. त्यावर ॲना सुद्धा तोंड वाकडं करून निघून जाते. इकडे घरी पोहोचतात. रमाकांतराव काही न बोलता लगेच आत निघून रूममध्ये जातात. मागून सुरेखाताई आणि संध्या येते. आजी तिला बघताच रडायला लागते. संध्या हे काय झालं ग? संध्या आजीला बिलगून रडू लागते. सुरेखाताई आत जात असतात. त्यावर संध्या तिला हाक मारीत, मम्मी तू तरी बोल ग माझ्याशी. त्यावर सुरेखाताई, बोलायला काही ठेवलंस का तू? तुला नाही म्हटलं तरी तू तेच केलं. केलं तर केलं, पण एका शब्दाने सांगितलं पण नाही आम्हाला. एवढं परके झालो का आम्ही तुला? या गोष्टी आम्हाला बाहेरच्या तिसऱ्या माणसांकडून कळतात. संध्या रडत, मम्मी ते मी सांगणार होतेच. सुरेखाताई, काय गरज नाही बोलायची आणि सफाई द्यायची. आणि त्याही आत निघून जातात. संध्या बॅग घेऊन मीनूच्या रूममध्ये जाते. मीनू नुकतीच कॉलेजला गेलेली असल्यामुळे रूम रिकामी होती. ती बेडवर बसून रडायला लागते की आजी जेवणाचं ताट वाढून घेऊन येते. संध्या थोडं खाऊन घे बाळा, रडू नको, फूस बरं. त्यावर संध्या, आजी नको, मला खायची इच्छा मुळीच नाही. त्यावर आजी, नाही ग, समोर आलेल्या अन्नाला नाही म्हणू नये. संध्या, त्याचा अपमान होतो. संध्या निमूटपणे आलेले जेवण करून घेते. दिवस असाच जातो. कुणी कुणाशी बोलत नाही. रमाकांतरावांचे आपल्या रूममध्ये काम सुरू असते तर सुरेखाताई काही न बोलता तांदूळ साफ करीत असतात आणि आजी आपली पालेभाजी तोडत बसली असते. संध्याकाळी मीनू येते. संध्याला बघताच ती आनंदाने तिच्या गळ्यात पडते. दी तू आली किती मिस केलं मी तुला. संध्या मात्र काही बोलत नाही. पण मीनू आधीसारखी तिच्याशी बोलली बघून तिला बरं वाटतं. चला कुणीतरी बोलत आहे. नाहीतर घरात आली तेव्हापासून भयान शांतता होती. रात्री जेवण पण सगळे मुकेपणे करतात. पप्पा रागत असल्याने मीनू सुद्धा काही बोलत नाही. रूममध्ये गेल्यावर ती बघते संध्या खिडकीजवळ बसून उदास मनाने बाहेर आकाशाकडे बघत आहे. ती तिच्या जवळ जात, दी तू का असं केलं? का जिजूचं लग्न लावून दिलं? अगं कुठची बायको असं करते? तू हे बरोबर नाही केलं. पप्पा चिडणारच ना. संध्या उदासपणे, मीनू तू लहान आहे, तुला नाही कळणार. त्यावर मीनू, सगळेच म्हणतात आणि तू सुद्धा म्हणते की मी तुझ्यापेक्षा जास्त समजदार आहे. तू सांग मला असं काय झालं की तुला जिजूचं लग्न लावावं लागलं? संध्या आता मीनूकडे वळून बघते. मीनू, फक्त लग्न केल्याने संसार सुरू होत नाही. अगं त्यासाठी दोघांमध्ये प्रेम असावं लागतं आणि नेमकं तेच नाही अक्षयचं माझ्यावर. अगं त्याचं आधीपासून ॲनावर प्रेम होतं. पण ती त्यांच्या आईवडिलांना सून म्हणून नको होती. म्हणून त्यांनी अक्षयचे जबरदस्ती माझ्याशी लग्न लावून दिले. पण लग्न करूनही ते मला आपली पत्नी म्हणून नाही स्वीकारू शकले. तसे ते वाईटही नाही. माझी पूर्ण काळजी घ्यायचे. म्हणजे आजही घेतात. पण ते माझे पती नाही बनू शकत. असं नाही की मी लगेच हा निर्णय घेतला. मी पण तर 5 महिने वाट बघितली. खरं सांगू मीनू, या 5 महिन्यात त्यांनी मला एकदाही आपली पत्नी म्हणून बघितलं नाही. एकाच रूममध्ये आम्ही अनोळखीसारखे वावरत होतो. जेव्हा मी त्यांना हॉटेलमध्ये ॲनासोबत पाहिलं आणि त्यांचं बोलणं ऐकलं तेव्हा ठरवलं की त्यांना त्यांचं प्रेम मिळवून द्यायचं. मीनू आश्चर्याने, काय बोलणं ऐकलं तू त्यांचं? अगं ते तिला विसरू शकत नव्हते. तिच्याशिवाय जगू शकत नव्हते. पण ॲना त्यांना भेटायला तयार नव्हती. का तर त्यांचं लग्न झालं म्हणून. आणि ती तिथून निघून गेली. त्यानंतर ते एखाद्या लहान मुलासारखे रडू लागले. त्यांच्या मनात किती दुःख आहे ॲनाशी दूर झाल्यामुळे हे मला तेव्हा जाणवले. म्हणून मी असा निर्णय घेतला. आता तूच सांग, खरंच मी चुकीचं वागले का? अगं आम्ही सुखी तर नव्हतोच, पण फक्त सोबत राहत होतो. मग दोघांमधून एक सुखी झाला तर कुठे बिघडलं?
त्यावर मीनू विचार करीत, ओके ठीक आहे, तू जिजूंचं लग्न लावून दिलं, त्यांचं प्रेम त्यांना मिळवून दिलं, फाईन. पण मग आता तुझं काय? तू काय करणार आहे? आयुष्यभर त्या घराची धुणी भांडी करणार का? आणि त्यांचं लग्न लावून दिलं, मग तू त्यांना डिवोर्स का नाही दिला? तू त्या दोघांमध्ये काय करते आहे? त्यावर संध्या, अगं डिवोर्स देणार होते, पण मम्मी पप्पांनी धमकी दिली होती की मी डिवोर्स दिला तर ते माझ्याशी कायमचा संबंध तोडतील. मग मी कुठे जाणार होती? वकिलांशी बोलून मग अक्षयनी मला डिवोर्स न देता लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यावर मीनू, अगं मम्मी पप्पा रागात बोलले असणार, ते तुझ्याशी कधी संबंध तोडू शकेल हे या जन्मात तरी शक्य नाही. बरं तू आता त्यांना डिवोर्स दे आणि तू सुद्धा तुझ्या दुसऱ्या लग्नाचा विचार कर, दॅट्स फायनल, ओके. त्यावर संध्या गडबडून जात, दुसरं लग्न? नाही मीनू, मी त्यांना डिवोर्स नाही देऊ शकत. त्यावर मीनू आश्चर्याने, का नाही देऊ शकत? त्यावर संध्या खाली मान घालून, माझं त्यांच्यावर प्रेम आहे. त्यावर मीनू, पण त्यांचे नाही आहे, मग त्या प्रेमाला काय अर्थ? त्यावर संध्या, असं कसं म्हणू शकते तू की माझ्या प्रेमाला काही अर्थ नाही? मी मनापासून अजूनही त्यांच्यावर प्रेम करते. त्यावर मीनू, अगं वेडे, प्रेम दोन्हीकडून असेल तर त्याला अर्थ असतो ना. एकतर्फी प्रेमाचा काय उपयोग? जिजूंना त्यांचं प्रेम मिळालं, तुला काय मिळणार आहे या एकतर्फी प्रेमातून? त्यावर संध्या, माझ्या नावामागे त्यांचं नाव जुळलं आहे, मी त्यांची पत्नी म्हणून समाजात माझी ओळख आहे, माझ्यासाठी हे खूप आहे. मीनू आश्चर्याने, आर यू मॅड दी? अगं पूर्ण आयुष्य तू असंच घालवणार आहेस का? नावाची मिसेस संध्या अक्षय गावडे म्हणून अगदी फिडचा विचार कर ना गं. त्यांचं लग्न झालं, त्यांचा संसार सुरू झाला, आता तुला ते थोडेफार विचारत असणार, पण हळूहळू तुझ्याकडे लक्षही देणं बंद करतील आणि मग मुले झाले की तू त्यांची आया बनून जाशील. आज जशी बिनपगारी स्वयंपाकीण आहे तशी मग आया होशील. ते जातील ऑफिसला आणि त्यांच्या मागे तू त्यांचे मूल सांभाळायचे काम करणार. तुला तरी ठीक वाटते हे? आपल्या मुलीचे असे आयुष्य कुठले आई वडील सहन करतील ग? त्यावर संध्या चिडून वैतागून, मग काय करू मी? त्यावर मीनू, तू दुसरं लग्न कर आणि सुखी हो. संध्या रडत, इतकं सोपं नाही मीनू ते. अगं जसं अक्षय ॲनावर प्रेम करीत असल्यामुळे मला स्वीकारू शकले नाही, तसं माझंही होईल. मी दुसऱ्या व्यक्तीला माझा पती म्हणून नाही स्वीकारू शकणार, अशाने त्या व्यक्तीला फसवणेच होईल ना. असं नाही करू शकत मी. त्यापेक्षा मी अक्षयच्या सुखात माझं सुख मानेन, पण मी अक्षयला नाही विसरू शकत ग. मीनू संध्याला मिठीत घेत आणि ती रडू लागते. त्यावर मीनू, प्लीज रडू नको ना ग, नाहीतर मलाही रड येईल. संध्या डोळं पुसत, मग तू मला दुसऱ्या लग्नाबद्दल नको बोलू. मीनू पण आपले ओले झालेले डोळे पुसत, ठीक आहे नाही म्हणत, पण मला आता माझी पूर्वीची दी परत पाहिजे. त्यावर संध्यानं समजून, म्हणजे मीनू बघ तू स्वतःकडे, अशी राहायची का तू आधी? ठीक आहे, तू जिजूचं लग्न लावून दिलं, ते सुखी झाले, मग तू खुश का नाही? तुला जे योग्य वाटते ते तू केलं, मग अशी उदास का राहते? तुझं पण आयुष्य तू एन्जॉय कर, तुला जगण्याचा अधिकार आहे. जशी तू लग्नाआधी होती ना, खोडकर, अल्लड, मस्ती करणारी, ती संध्या परत आण ना. हे ऐकून संध्याच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि तू मीनूच्या बोलण्याचा अर्थ शोधू लागते. जसा तिला अर्थ कवचतो तशी ती खुश होत मीनूला घेऊन गोल गोल गिरकी मारी. येस, थँक्यू मीनू, मला माहीतच नव्हतं, कळत नव्हतं मी काय करायला पाहिजे, तुझ्यामुळे मला आज समजलं. त्यावर मीनू तिचं गोल फिरवणं थांबवत, दी मला चक्कर येत आहे, थांब आणि आता सांग तुला काय कळालं? संध्या खुश होत, अगं अक्षयचं लग्न झाल्यापासून ना मला खूप एकटं आणि उदास वाटत होतं, काहीच कळत नव्हतं काय करावं काय करू नये, खरंच जगणं विसरली होती मी. पण आता मी मला जसं वाटेल तसं करेन, ते त्यांचं जगतात, मी माझं जगेन. लग्नाआधी पण मी सिंगल होते तेव्हा तर जास्त खुश होते, मग आताही मी तसेच आयुष्य जगू शकते ना. त्यावर मीनू खुश होते, ये होईना बात, काहीही असो, आयुष्य नेहमी एन्जॉय करून जगायचं, कितीही प्रॉब्लेम आले आणि कसेही प्रॉब्लेम आले तरीही. दोघेही आनंदाने उड्या मारीत असतात की घड्याकडे लक्ष जाते. दी, अगं 1 वाजत आहे रात्रीचा, चल झोप, नाहीतर सकाळी जाग येणार नाही, माझा क्लास आहे सकाळी. तशात दोघेही लगेच झोपून जातात. आज कितीतरी दिवसाने संध्याला शांत झोप लागली होती. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे, त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, असे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा.